मामा, उमरठच्या मध्ये म्हणजे करमाळा तालुक्याच्या राजकारणात जसं अर्ज दाखल करायला सुरुवात झाली जिल्हा परिषद पंचायत समितीची, आणि त्याच वेळेस शिंदे गटाला धक्का बसेल अशी एक बातमी आली. ती म्हणजे आपल्या बरोबर बदे आणि मस्कर यांनी पाटील गटात प्रवेश केला, आणि त्याच गावातील लोक आज तुमच्या बरोबर आलेले आहेत, ज्यांनी अर्ज देखील दाखल केला होता, आणि आता ते थेट तुमच्या बरोबर आलेत. नेमकं काय आहे नेमकं प्रकार? नाही, एकंदरीत जर करमाळा तालुक्याचं राजकारण मी 2014 पासून पाहतो आणि साधारणतः मला बाहेरचा म्हणून आणि बाहेर काढायचं ह्या पद्धतीचं वातावरण सातत्यानं त्या ठिकाणी झालं. 14ची निवडणूक तर पूर्ण बाहेरचा उमेदवार ह्याच्यावरतीच काढली गेली. जसं जसं मी काम करत गेलो, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर असेल, पुन्हा 19ला मला संधी लोकांनी दिली. आणि त्यानंतरचं सुद्धा राजकारण शेवटी करमाळा तालुक्यातलं राजकारण गटातटावरती चालतं आणि ते पारंपरिक राजकारण आहे ते. आणि तुम्ही बघितलं असेल की बाबा आत्तापर्यंत कुठलीही निवडणूक लागली की फक्त मामांना कसं एकटं पाडता येईल किंवा मामांचे कार्यकर्ते कसे पडता येईल हे प्रत्येकाच्या गटाचा प्रयत्न चालू असायचा. अशा परिस्थितीमध्ये मी बघतोय की जरी 19च्या निवडणुकी नंतर किंवा 24च्या पराभवानंतर तसं बघितलं तर म्हणजे ह्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या माझ्या अपेक्षेपेक्षा सुद्धा असं काही समजायचं कारण नाही की निवळ आउटगोईंगच चालू आहे. तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बघितलं असेल की अनेक पारंपरिक विरोधकांनी म्हणजे बागल गटातल्यांनी काही बागल गटाचा शेवटच्या टप्प्यामध्ये जरी निर्णय झाला की मामांना एकटं पाडायचं, तरी सुद्धा अनेक जणांनी मला त्या ठिकाणी मदत केली. आणि आत्ताही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमधलं वातावरण बघितलं तर जर आज यामध्ये उमरडमधील सगळी मार्केट कंपनी या ठिकाणी येते, शेवटी राजकारणातल्या रिॲक्शन कशा पद्धतीच्या असते. आणि ह्याच्यामधून एक मला समाधान आहे की माझी इमेज लोकांपुढं जी ठेवायची पॉझिटिव्ह ठेवावी लागते. अशा घडामोडीमध्ये लोकांना कोण दिसलं पाहिजे बाबा, एखाद्याला एखादा गट सोडायचा आहे तर त्यामध्ये हे संकेत आहेत. म्हणजे आज मार्केट सगळ्या यांनी कंपनीनं जो घेतलेला निर्णय ते आता आपलं बाबा तिथं हा गोंधळ झाला आहे, राजकीयदृष्ट्या गोंधळ झाला आहे, तर त्याच्यामध्ये त्यांचा दृष्टिकोन हा माझ्याकडं पॉझिटिव्ह नजरेनं पाहण्याचा आहे. आणि वास्तविक पाहता त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून त्याच दिवशी मला विनंती केली ती. आणि पंचायत समितीच्या उमेदवारीच्या दृष्टीनंही आमच्या चर्चा झालेल्या होत्या. फक्त ह्या गोष्टीला थोडा वेळ झालेला होता आणि तांत्रिकदृष्ट्या त्या ठिकाणचे जे अगोदरचे उमेदवार होते त्या युती आघाड्यामध्ये आपण त्यामधल्या एकमेकाला शब्द दिलेले होते. तरीसुद्धा माझी स्वतःची इच्छा त्यांना यामध्ये उमेदवारी द्यायची होती, ती आपण देऊ शकलो नाही. तरीसुद्धा त्यांनी आज आमच्या माझ्या विनंतीवरून अर्ज मागे घेतला आणि अर्ज मागे घेत असताना उमेदवारी दिली नाही म्हणून जिल्हा परिषदेमध्ये सहकार्य करायचं नाही अशी भूमिका न घेता भविष्यकाळामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये सहकार्य ठेवायची भूमिका त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि त्यामुळं मी त्यांना आश्वासित करतो की त्यांना कुठल्याही प्रकारची माझ्याकडून अडचण येणार नाही भविष्यकाळामध्ये. म्हणजे एक तर मी राजकारण करत असताना गटातटाचं कुठल्याच ह्याचं वेगळ्या पद्धतीचं राजकारण कधी करत नाही. आणि त्यामुळं माझी सगळ्या बाजूनं त्यांच्या मागं खंबीरपणे ताकद उभा राहील.